प्रिय आयांनो, तुमच्यासाठी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जे म्हणता ना आपल्या मुलीला की तुला जे करायचं ते सासर घरी जाऊन कर. तुला फिरायचंय सासर घरी जाऊन फिर. जे काही करायचं नवऱ्याच्या घरी जाऊन कर. फॅशनेबल कपडे घालायचेत नवऱ्याच्या घरी जाऊन कर. कुठे फिरायला जायचंय नवरा नेईल तिथे जा. पण इथे काय करायचं नाही. असं नका म्हणू, प्लीज नका म्हणू आपल्या मुलीला. तिला मुक्त सोडा, तिला स्वच्छंद सोडा. तिलाही जगू द्यात, आयुष्याचा आनंद घेऊ द्यात. तुम्ही शिकवताय, घरकाम शिकवताय, लादी शिकवताय, भांडी घासायला शिकवताय, जेवण करायला शिकवताय, सगळं शिकवताय, सगळं मान्य आहे. पण ह्यासोबत तिला आयुष्य कसं जगायचं हे सुद्धा शिकवा. स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवा. उद्या कुठे डगमगली ना तर स्वतः उभं राहायला शिकवा. आयुष्य फक्त एकदाच भेटतं. जर तिला तुमच्याच घरी नाही भेटलं मुक्तपणे वावरायला, तर ती सासर घरी काय मुक्तपणे वावरणार. आणि समजा नाहीच तिच्या नवऱ्याला आणि सासूला आवडत असेल तर तुम्ही काय करणार. मग तिने आयुष्यभर स्वतःला कोसायचं का असंच राहायचं. मुलगी म्हणून स्वतःला कोसत बसायचं नाही ना. असं नका म्हणू की सासर घरी जाऊन कर. काही नाही भेटत त्याने. परखडपणे जगायला शिकवा तिला. परखडपणे सासरी जाऊन करायचं असं म्हणण्यापेक्षा आयुष्यात कुठे गेलीस तरी तुला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे असं तुम्ही म्हणाल ना तर कदाचित तिला जास्त बळ मिळेल. कारण लग्नानंतर मुलीचं घर बदलतं, पण तिचं अस्तित्व बदलायला नको. तिचं अस्तित्व बदलायला नाही पाहिजे. तिच्यावर जबाबदाऱ्या येतात पण तिची स्वप्न संपायला नको आहेत. ती दुसऱ्याच्या घराची होते पण स्वतःची ओळख विसरायला नको आहे. स्वतःची जर ओळख विसरली तर काय आहे. तुम्ही म्हणजे तिला सासरसाठी तयार करत असतात पण आयुष्यभरासाठी तयार करता का. कधी तिच्यावर संकट आलं तर त्यासाठी तिला तयार करता का. सासर सांभाळणारी मुलगी ठीक आहे, होईल, ती होईल. एकदा पडलं की होतं सगळं. पण स्वतःचं आयुष्य सुंदरपणे जगणारी मुलगी बनवा तिला. सासर घरी नाही, माहेरातच जे काय करायचं ते कर. काय माहिती उद्या तुला भेटेल नाही भेटेल. माझ्याकडे आहेस तर मी तुला सगळं देते असं म्हण. बोलून पहा. धन्यवाद.